गावातील माणसं साधी भोळी। तुमचं माझ्या चॅनल दीप शिवलकरमध्ये। तर त्यापुढे आपला प्रवास असणार आहे माणगाव रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी। तर आज आपण निसर्गरम्य कोकणाची थोडीफार शूटिंग करूया। तर आता आपल्याला व्हिडिओमध्ये थोडाफार निसर्ग पाहायला मिळेल, हिरवागार अशी शेती अशी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। माणगाव रेल्वे स्टेशन जवळील हिरवागार निसर्ग। जून महिना संपवून जुलै महिना चालू झाला आहे, पण कोकणात काही एवढा खास पाऊस पडलेला नाही आहे। तर हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन, रायगड जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन आहे। आपले जणाले आता प्रवास सुरू करूया। रायगडचा गोरेगाव स्टेशन आहे। वीरला 10 ते 15 मिनटं क्रॉसिंगला थांबली आहे गाडी। वीर हा महाडचा मुख्य रेल्वे स्टेशन आहे, पण महाडपासून थोडा लांब आहे। रात्रीचा प्रवास करत असाल तर वीरला तुम्ही जर कोणी न्यायला येत असेल तरच प्रवास करा, कारण वीरपासून महाड भरपूर लांब आहे। आणि 10-15 मिनटं इथे आता क्रॉसिंगला थांबले आहे ट्रेन। तिथून तुम्ही टोलमार्गे आंबेत मंडणगड जाऊ शकता। ट्रेनला तुम्हाला थोडीफार गर्दी पाहायला मिळेल, पण माणगाव गोरेगाव वीरला ट्रेन भरपूर खाली झाली आहे। फ्रेंड्स, आताचा स्टॉप आहे तो करंजाडी। फ्रेंड, आताच्या आपल्या क्रॉसिंग लागलेलं आहे करंजाडीला। पुढील आता स्टेशन आपले आहेत विनेरे, दिवाणकवटी, कलंबणी, बुद्रुक आणि नंतर खेड हा मेन जंक्शन आहे। तर आता क्रॉसिंग लागले 10-15 मिनटं इथं आता ट्रेन खाणारच आहे। फ्रेंड्स, हे आहे विनेरे स्टेशन। त्यानंतर आपल्याला दिवाणखोटी, कलंबणी, बुद्रुक, नंतर खेड। आता आपला खेड स्टेशन आलेलं आहे।
नारायणगड, दापोली या ठिकाणावर जाण्यासाठी मार्ग आहेत. हा रत्नागिरी जिल्ह्यातला प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो, तुमचं स्टेशन कुठलं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी पाणी पप्पा 7 रुपये. पाणी 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 पाणी. एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हमारी सफर सुखद एवं मौजूदा यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? हम नंबर 5005 का सावंतवाडी एक्सप्रेस. समोर उंचावर जो आपल्याला दिसतोय तो भोसले घाट आहे. मुंबई गोवा हायवे, खेडचा भोसले घाट. आता स्टेशन आपला अंजनी येतोय. अंजनी स्टेशन. अंजनी खेड तालुक्यातले लोकल स्टेशन आहे. हो भाई, अर्धा तास गाडी थांबली आहे अंजनी स्टॉपवर क्रॉसिंगला. ही गाडी गेल्यानंतर ही गाडी कुठे किती टाईम खाते काय माहिती. भरपूर टाईम झाला, अर्धा तास जास्त होऊन गेला गाडी क्रॉसिंगला थांबली. अर्ध्या तासाच्या क्रॉसिंग नंतर ट्रेन सुटली. भरपूर टाईम क्रॉसिंगला होती. ही तिसरी वेळ आहे क्रॉसिंगची. फ्रेंड्स, या पॅसेंजरला क्रॉसिंग भरपूर भेटते कधी कधी, नाहीतर कधी कधी लवकर निघून जाते. तर फ्रेंड्स, आपला कुठला स्टेशन आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खेडचा अंजनी स्टेशन आहे. या पुढे आपल्याला चिपळूण आपल्याला फेरीवाल्यांचे आवाज येत असतील. तर प्रवासात फेरीवाले नसतील ना तर मजाच नसते. स्टुडंट म्हणून बोलले जाते स्वर्ग बघायचा असेल तर कोकणातच. तर हिरवागार आपल्याला स्वर्ग पाहायला मिळेल कोकणात आल्यानंतर. कोकणातील नारळाची झाडे, हिरवीगार शेती, त्यामध्ये छोटे छोटे धबधबे, छोटे छोटे नद्या, जणू स्वर्गच. मन हेलावून टाकणारे निसर्ग आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं.
परशुराम घाट संपल्यानंतर आपल्याला भोगला लागतो चिखलोली अगोदर. चिखलोन सिटी चालू झाली. हे आहे मुंबई गोवा हायवे. हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन, मेन जंक्शन चिखलोन. आपल्याला तिरुनावेली दादर एक्सप्रेस दिसते. चिखलोनला भरपूर ट्रेन खाली झाली दिसते. हां फ्रेंड्स, हा स्टेशन आहे सावर्डे. इथून तुम्हाला जर श्री समर्थगड देरवनला जायचं असेल तर इकडनं एकदम जवळ पडणार तुम्हाला. एकदम सोपा मार्ग सावर्ड्यावरून देरवनला जायला. सावर्डे स्टेशनवरून आपली ट्रेन सुटले. पुढचं स्टेशन आहे आरावली. तर आपल्याला तिथे गरम पाण्याची कुंड पाहिजे असेल तर आरावली स्टेशन आहे. आणि आरावलीपासून 5-6 किलोमीटरवर आपला राजवाडी आहे, जो ज्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल. इथे तुम्हाला सोमेश्वर मंदिर, 500 वर्षापूर्वीचा लाकडी नक्षीदार मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आरावली.
आला आहे आरावली स्टेशन. आरावलीपासून आपल्याला गरम पाण्याची कुंड पाहायला मिळेल आणि थोडा 5-6 किलोमीटर पुढे गेल्यावर राजवाडी, तिथे आपल्याला 500 वर्षापूर्वी जुना मंदिर पाहायला मिळेल आणि गरम पाण्याची कुंड पाहायला मिळेल. तुम्हाला ते व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. मडगाव सावंतवाडी दिवा आहे, एक्सप्रेस आहे. फ्रेंड्स, आताचा स्टॉप आहे तो संगमेश्वर आहे. जर तुम्हाला गणपतीपुळे जायचं असेल तर रेल्वे स्टेशनच्या पुढे संगमेश्वर सिटी येण्या अगोदर 4 किलोमीटर अगोदर देवरुख नाक्याचा पूल लागतो. तर त्या पुलाच्या सुरुवातीला उजव्या हाताला टर्न मारून आपल्याला जायचं आहे उक्षी मार्गे. तुम्हाला तरी पण निवलीपासून 15-20 किलोमीटरचा तरी फरक पडेल आणि रस्ताही बेस्ट आहे एकदम. टॉप टू टॉप आपण गणपतीपुळे जाऊ शकतो. आपण जाकादेवी करत गणपतीपुळे जाऊ किंवा आपल्याला आरेवारे बीच जायचं असेल तरी आपल्याला तो इझी पडतो. आपल्याला रत्नागिरी सिटी किंवा निवलीला जायची गरज नाही. संगमेश्वरपासून आपल्याला 4 किलोमीटर अगोदर उजव्या हाताला टर्न लागतो पुलापासून. तिथून आपल्याला उक्षी करत जाकादेवी करत गणपतीपुळे आरे बीच पण जाऊ शकता. रत्नागिरीतील छोटंसं गाव उक्षी, त्याच्या पुढे भोके, नंतर रत्नागिरी. फ्रेंड्स, हे आहे उक्षीचा छोटासा लक्ष वेधणारा धबधबा. फायनली रत्नागिरीला आलेलं आहे रेल्वे स्टेशन. आणि रत्नागिरी ते गोवा माझा शूटिंग केलेलं आहे, फक्त व्हिडिओ एडिट करायचा आहे. तुम्हाला लवकरच पण व्हिडिओ पाहायला मिळेल रत्नागिरी गोवा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते गोवापर्यंत आपली शूटिंग आहे, ती तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ पाहायला मिळेल. आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरून घेतो, नंतर आपला व्हिडिओ कंटिन्यू राहील.
तिथून आपल्याला जर एस टी नसेल तर हायवेला जायला लागेल. तिथून मग रत्नागिरी बस स्टॉप पुन्हा काम चालू आहे. फ्रेंड, रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं डागडुगीचं काम चालू आहे. भरपूर रस्ता पण सुधारला आहे. तर भरपूर आता खड्ड्यांशी सामोरे जावे लागायचा. रत्नागिरी रस्ताही खराब आहे कारण तोही रस्त्याचंही काम चालू आहे कॉन्क्रीटचं. आता आलो आहे मी रत्नागिरीचा मेन रोड जो जातो मुंबई गोवा हायवेला आणि उजव्या हाताला जातो रत्नागिरी सिटीमध्ये. जास्त लांब नाही, 5-6 किलोमीटर असेल रत्नागिरी. तर पलीकडनं जाऊन आपल्याला बस पकडायची आहे. रेल्वे स्टेशनलाही बस असते लोकल, पण ती प्रत्येक टायमावर नसते. त्यांची टायमिंग असते त्याच्यावरच असते ती. मेन रस्त्यावर उभं आहे. आता बस कुठली येईल ती पकडायची आहे आणि नंतर रत्नागिरी एस टी स्टँडवर उतरायचं आहे. रत्नागिरी एस टी स्टँड लोकल एस टी स्टँड आहे. मेन एस टी स्टँड खाली आहे भगवती रोडला. वरना चालू तो जयस्तंभ आहे. खाली आठवडा बाजार आहे आणि भगवती बंदरला जायला मार्ग आहे. फ्रेंड्स, आता आपण आलो जाकिमिरा बंदर आहे आणि इथे स्टार टाकलेले आहेत. तर हा पाणी जो येतात तो पूर्ण बांधारा आतमध्ये घुसायचा गावात. पूर्ण माडा बिडा कोसळली होती तिकडली, पूर्ण जागा फोडून टाकलेली. तर असे स्टार टाकून बांधारा केलेला आहे की आतमध्ये गावात पाणी जाऊ नये म्हणून संरक्षणासाठी स्टार टाकलेले आहेत. समोर जो आपल्याला दिसतोय तो भगवती बंदर, भगवती किल्ला आपल्याला समोरच दिसतोय, एकदम समोरच. अशा पद्धतीने स्टार टाकले जातात. रत्नागिरीचा जाकिमीर आहे, ते पद्धतीचे स्टार टाकले जातील. जबरदस्त लाटा पडतात आहेत. आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. रत्नागिरी मार्केट आहे यार, रत्नागिरी मेन मार्केट रत्नागिरी. आपण मेन रोडवर आलो आहोत. आठवडा बाजाराजवळ राईट मारला तर आपण भगवती बंदर भगवती किल्ल्याजवळ जातो. लेफ्ट मारला तर आपण जातो मुंबई रोड. उजव्या हाताला आपल्या शहरी एस टी स्थानक आहे, म्हणजे लोकल एस टी जाते गावोगावी, त्याचा स्टॉप आहे. आणि आता खालून आली आहे ती आहे आपला मुंबई बाहेरच्या साईडला काढायचा. मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा, ठाणे अशा लांबच्या पट्ट्याच्या एस टी स्थानक खाली आहे. रत्नागिरी शहरी बस स्थानक.